नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल 25 पथकं कामाला लागली आहेत. तर याच तपासातून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून घटनास्थळावरून आरोपींनी नेमकं काय केलं हे आता उघडकीस आलंय. 21 वर्षीय पीडित मुलगी ही इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेते, तर तिचा मित्र सीएची तयारी करतोय. हे दोघेही रात्री दुचाकीवरून बोबदेव घाटात फिरायला गेले होते. तिथे असलेल्या टेबल पॉईंटजवळ या 3 नराधमांनी या दोघांना गाठलं आणि त्यानंतर पीडित मुलीच्या मित्राचा शर्ट काढला आणि त्याच्याच बेल्टने त्याचे पाय बांधले. त्याच्याकडची गाडीची चावी आणि मोबाईल काढून घेतला आणि त्यानंतर मुलीच्या हातातली चांदीची अंगठीही काढून घेतली. त्यानंतरच चाकूचा धाक दाखवून या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या मुलीला डोंगराच्या वरच्या भागात घेऊन गेले आणि तिथेच तिला सोडून पळून गेले. त्यानंतर या मुलीने बांधून ठेवलेल्या मित्राला सोडवलं आणि उपचारासाठी हॉस्पिटल गाठलं. बोबदेव घाटातील सामूहिक बलात्काराचं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता पोलिसांकडून तांत्रिक तपास केला जातोय. वेगवेगळे सीसीटीव्ही कॅमेरे, लाईव्ह लोकेशन्स तपासले जात आहेत. मात्र ज्या भागामध्ये ही घटना घडली त्या ठिकाणी मोबाईलला रेंज नाही आणि डोंगराळ भाग असल्यामुळे 10-12 किलोमीटरच्या पट्ट्यात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा नाही आहेत. त्यामुळे तपासात कुठेतरी अडथळे येताना दिसून येत आहेत. मात्र तरीसुद्धा सासवडच्या जवळपासचा एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय, ज्यामध्ये हे 3ही संशयित आरोपी उभे असलेले पाहायला मिळत आहेत. बोबदेव घाटात सासवड परिसराच्या जवळ 3 संशयित 1:36 एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. सामूहिक बलात्काराची घटना ही 11 ते 12च्या मध्ये घडली आहे. त्यामुळे या मुलीवर अत्याचार केल्यानंतर हे आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या ठिकाणी जाऊन थांबले असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यानंतर हे आरोपी कुठे गेले याचा तपास करण्यासाठी शेकडो सीसीटीव्ही फुटेजेस तपासले जात आहेत. पोलिसांच्या हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी हा चेहरा बांधत असल्याचं दिसून येत आहे. अत्याचार करते वेळेसही या आरोपीने चेहरा बांधला असावा. पीडित तरुणी आणि तिच्या मित्रांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी 2 आरोपींचे स्केच जाहीर केले असून तब्बल 25 पोलिसांची टीम ही आरोपींच्या मागावर आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.